शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना आहे, ती म्हणजे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. या योजनेचे वैशिष्ट्य, सारांश जर बघायचं म्हटलं, सन 2005-6 साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नवीन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे, सामूहिक शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे, हरितगृह, शेडनेट हाऊसमध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व एकात्मिक कोड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्य विकास, काढणीतर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. अभियानाची उद्दिष्टे: वैविध्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीतर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे, शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक समूह स्थापित करण्यासाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, आहाराविषयी पोषण मूल्य वाढवणे, अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे, पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे, कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. अनुदान: या योजनेसाठी खालील घटकांचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकरी घेऊ शकतात. उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना करणे, याच्यासाठी सुद्धा अनुदान जे आहे ते शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. ऊती संवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण किंवा त्यांचं पुनर्जीवीकरण करणं असेल, नवीन ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे, भाजीपाला विकास कार्यक्रम, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे, भाजीपाला बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इत्यादी पायाभूत सुविधा, नवीन बागाची स्थापना करणे, फलोत्पादन यांत्रिकीकरण, आळंबी उत्पादन, पुष्प उत्पादन, मसाला पिके लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवीकरण करून उत्पादकतेत वाढ करणे, आंबा, संत्री, काजू, चिक्कू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा, नियंत्रित शेती घटक, हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षीरोधक जाळी, प्लास्टिक आच्छादन, प्लास्टिक टनल, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवडीसाठी साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान, पॉलीहाऊसमधील शेडनेट हाऊसमधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवडीसाठी साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान, सेंद्रिय शेती असेल, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, परंपरागीकरणासाठी मधमाशी पालन असेल, एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन, पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, स्टोरेज, स्टेजिंग असेल, फिरते पूर्ण शीतकरण गृह असेल, शीतगृह असेल, नवीन विस्तारीकरण, आधुनिकीकरण, शीतसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबवणे व शीतसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शीतवाहन, प्राथमिक फिरते केंद्रीय प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूकगृह, कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र, कमी खर्चाचे कांदा साठवणूक, कांदा चाळ 25 मेट्रिक टनपर्यंत, पुसा शून्य ऊर्जा आधारित शीतगृह 100 किलो. एकात्मिक शीतसाखळी पुरवठा प्रणाली एक प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकांचा समावेश असतो. या योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्थिरीकरण या बाबीवर अनुदान देणे आहे. एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत पात्रता काय असेल, शेतकऱ्यांच्याकडे काय आवश्यकता आहे याबद्दलची आपण आता माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांकडे 7/12 खाते उतारा, 8 प्रमाणपत्र, शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील असेल, अनुसूचित जमाती जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना शेततळे अस्थिरीकरणासाठी अधिकृत 500 मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक आहे.
सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहासाठी आहे. समूहात 2 किंवा अधिक शेतकरी असावेत. शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत. शेतकऱ्यांचे जमीन धारणेबाबतचे 7/12 खाते उतारे स्वतंत्र असावेत. म्हणजे वैयक्तिक 7/12 असावा. शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सुमुख सिंचन पद्धतीचा वापर करणे बंधनकारक राहील. पूर्वी केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा, दगडखाणी, विहिरी इत्यादी जागी सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर करण्यात येणार नाही. सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा व कोकण भागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील. सामूहिक शेततळे या घटकातील राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील. मात्र उपरोक्त वरील 25 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यामधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक जो आहे तो अनुज्ञेय राहणार नाही. आता आवश्यक कागदपत्र जर बघितले तर याच्यामध्ये 7/12 खाते उतारा, 7/12 प्रमाणपत्र असेल, 8 प्रमाणपत्र असेल आणि कास्टमध्ये जर लाभार्थी असेल, अनुसूचित जाती जमातीचा जर लाभार्थी असेल तर तशा प्रकारचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. खरेदी करण्याचे साधन, उपकरणाचे कोटेशन किंवा बिल इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या यासाठी आवश्यक